स्वर्गीय यमुनाबाई व स्वर्गीय दामोदर गोपाळ सावे यांचे सुपुत्र श्री हरेश्वर दामोदर सावे म्हणजे आपणा सर्वांचे मधुभाऊ। भाऊंचा जन्म 13 फेब्रुवारी 1930 रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला। गरजू, होतकरू, शांत व अभ्यासू विद्यार्थी भाऊ तारापूर शाळेतून 1950 साली मॅट्रिक झाले। पदवी संपादन करण्याची आंतरिक इच्छा असून सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढील शिक्षण न घेता शेती शिक्षणाचे धडे घ्यायला भाऊंनी सुरुवात केली। संकरित बियाणाचा वापर करून भाताचे विक्रमी उत्पादन काढले व कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला। शेतीवाडीतच भाऊंनी लक्ष टाकले। अधिक उत्पन्नासाठी जवळच्या सावकाराकडे अर्धवेळ नोकरी केली व व्यापाराच्या छोट्या मोठ्या क्लुप्त्या शिकले। 1964 साली पंचवार्षिक योजनांमुळे गावामध्ये सुधारणांची सुरुवात झाली होती। कुरगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली। समाजातील मान्यवरांच्या आग्रहामुळे व सामाजिक कामाची आवड असल्याने भाऊंना पहिले सरपंच पदाची जबाबदारी उचलावी लागली। ग्रामपंचायत मध्ये प्रामाणिक व योग्य कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली। सर्व मान्यवरांनी आग्रहाने भाऊंना 1967 साली पंचायत समितीवर निवडून दिले। भाऊंची राजकीय प्रतिमा अधिकच उजळली। 1972 साली भाऊ ठाणे जिल्हा परिषद सदस्य झाले। शांत स्वभाव व सामोपचार वृत्तीमुळे भाऊंनी राजकीय क्षेत्रापासून दूर जाण्याचे ठरविले। राजकारणापेक्षा आपल्या सेवेचा उपयोग शिक्षण क्षेत्राकडे जास्त होईल असे भाऊंना वाटले। दरम्यान 1990 साली सरकार दरबारी कार्याची दखल घेऊन भाऊंची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक झाली। 1964 साली तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या स्थायी समितीवर भाऊंची निवड झाली। शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्यातच भाऊ गुंतत गेले। 1985 साली संस्थेचे कार्याध्यक्ष झाले। 2006 पासून संस्थेचे अध्यक्षपद भूषवित विश्वस्त व अध्यक्ष या नात्याने संस्थेची प्रगती करण्याकडेच पूर्ण लक्ष दिले। भाऊंना आणखीन विस्तारित क्षेत्र मिळाले। 1983 साली सोनोपंत दांडेकर कॉलेजच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली। 1970 साली बोईसर एज्युकेशन सोसायटी संस्थेत सदस्य म्हणून सहभाग मिळाला। संस्थेत 1994 साली उपाध्यक्ष व 2005 साली अध्यक्षपद सांभाळून भाऊ शिक्षण संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत। NPCL कडून भरीव देणगी मिळवून तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या न्यूक्लियर फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूलची निर्मिती केली। त्यांच्या बहुमोल सेवेची नोंद घेऊन तारापूर एज्युकेशन सोसायटीने कनिष्ठ महाविद्यालयाचे भाऊसाहेब सावे कनिष्ठ महाविद्यालय तसेच बोईसर एज्युकेशन सोसायटीने विज्ञान विभागास हरेश्वर दामोदर उर्फ मधु सावे विज्ञान कक्ष असे नामकरण करून त्यांच्या निर्लज सेवेचा बहुमान केला। धार्मिक क्षेत्रामध्ये चिंचणी येथील श्री साई शिव मंदिर, कुरगाव येथील गिरीजा शंकर मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून भाऊ कार्यरत आहेत। तर सामाजिक क्षेत्रामध्ये सोमवंशी क्षत्रिय समाज संघ, शेतकरी समाज हितेच्छू मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, भाजीपाला फलोत्पादक संघ, परनाळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये भाऊंचे महत्वपूर्ण योगदान आहे। भाऊंच्या निर्लज सेवेबद्दल रामचंद्र हिराजी सावे जीवन गौरव पुरस्कार, कोकण शिक्षण रत्न पुरस्कार, 2014 मध्ये डॉक्टर सदावर्तक जीवन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। विनम्र, मुत्सद्दी, मितभाषी, प्रचंड कार्यपण, प्रसिद्ध परामुख भाऊ, मान्यवर आणि सामान्य अशा सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान म्हणून परिसरातील असामान्य व्यक्ती म्हणजे आपणा सर्वांचे भाऊ।